समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी 2 अंगठे द्यायला तयार आहे, असे विधान सदाभाऊ खोत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये एकीकडे महायुतीचे नेते तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे। सभा, मेळावे आणि बैठकांचा धडाका सध्या सुरू आहे। यातच महायुतीमधील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथील मेळाव्यात बोलताना एक विधान केले आहे। त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी 2 अंगठे देण्यासही आपण तयार आहोत, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत। मी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुटुंब प्रमुख म्हणून आमचा विश्वास आहे। महाभारतामध्ये एकलव्याने एक अंगठा दिला होता, मात्र देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी मला 2 अंगठे देण्याची वेळ आली तरी 2 अंगठे देण्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत। सदाभाऊ खोत यांनी महायुतीकडून कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघावर दावा केला होता, तसेच हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती। मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे। हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सध्या सदाभाऊ खोत यांनी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले विधान चर्चेत आहे। आणि मग विधान परिषदेला मी माझी जन्मली मग मी म्हणलं आता तर मला लोकसभा द्या। आता लोकसभा मी परत तुम्हाला उमेदवारी दिली, आम्ही लगेच त्याचं स्वागत केलं आणि मी स्पष्ट एक वाक्य या ठिकाणी अण्णा म्हटलं की बोलावं लागेल। मी एक वाक्य स्पष्ट करतो की देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वावरती माझ्या कुटुंबाचा आणि माझा एक कुटुंब प्रमुख आहे असं समजून मोठा विश्वास आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही बोलून मागत होतो। मला अण्णांनी सांगितलं, मी म्हटलं होतं परवा की एकलव्यानं महाभारतामध्ये एक अंगठा दिला होता, पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदाभाऊला 2 अंक द्यायचा जो वेळ आलो तर 2 अंक द्यायला सुद्धा सदाभाऊ मागे पुढे बघणार नाही। याचं कारण जसे अण्णा म्हणले की काही उपकार असे असतात जीवनामध्ये की ते उपकार राजकारणाच्या पलीकडे असतात, ते उपकार कधी सुद्धा विसरायला येत नाही। आणि म्हणून निश्चितपणानं लोकसभा झाल्यानंतर बरेच तुम्ही महाविकास आघाडी बरोबर तुमचा व्यवसाय उद्धव साहेबांच्या बरोबर जावं लागला असेल, पण तुम्ही गावागावामध्ये आला असता तर अजून आपल्याला भक्कमपणा आला असता। वरच्या लेवलचं राजकारण वरच्या लेवलचं, पण खरी आपल्याला लोक जोडावे लागतील। पण तरीही मी तुम्हाला सांगतो सतोषी, मी तुम्हाला लोकांना सगळ्या हात पुढून विनंती कार्यकर्त्यांना करतो की एक तर कोरोनाचा काळ होता, नंतर त्यांना उद्धवांच्या साहेबांच्या बरोबर जावं लागले, नंतर पुन्हा सरकार आलं, 2-4-5-6 महिने ते टिकतंय का जाते का न्यायालय, या सगळ्या भानगडी झाल्या आणि थोडस त्यांना दीर्घायत झाली ती झाली गोष्ट खरी आणला। पण अण्णा एकदा आपण फोटा लहान लेकरू आहे, आपलंच आहे, अजून थोडा पोक्तपणा राजकारणामध्ये अण्णा खरंच नाही, तर राजकारणामध्ये पोक्तपणा याला 50 उड्या लागते। आता अण्णा तुम्हाला पोक्तपणा आला एवढ्यानं मारुती मानेंचा सारखा एक हिंद केसरी पैलवान तुमच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने जन्माला आला, त्यानं तुम्हाला बाळ करून दिलं, घडवलं आणि तुम्ही गावातल्या ग्रामपंचायत पासून राजकारणाला सुरुवात केली। गौरवरावांनी सुद्धा गावातल्या ग्रामपंचायत पासून राजकारणाला सुरुवात केली। त्याचे आता इथे नवीन आले की आपण सगळी ग्रामपंचायत ठरवल्याच्या आणि त्यातून आपण घडतोय। आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता अफवा पसरायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललं। एका बाजूला शेतकरी नेता हा 3 नंबरवरती गेलेला आहे, तो त्याच्या गुन्ह्याने गेला। पहिल्यांदा काय वाटलं की मी निवडून येतोया, म्हणला शिवसेनेला मला वाईना पाठिंबा द्या, भाजपला वर जाऊन म्हणला निवडून आलो तुम्ही तुमचाच आहे, म्हणजे त्यानं सगळीकडे दरोडा केलेला होता। परंतु नंतर शिवसेनेच्या लक्षात आलं की आपलं
कुणी मतदारसंघ का घालवायचं? मग म्हणलं क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.